नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉगच्या टायटलमध्ये तर तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे जाणार आहे, म्हणजे कुठे निघालो आहे. आता आज रविवारी मी पुण्यावरून आलो आहे सकाळी. आज गाडी सर्व्हिसिंगला दिली होती. उद्या 1000+ किलोमीटरचा रनिंग आहे. तर गाडी मिळाली आहे सर्व्हिसिंगवरनं. आता उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे तिरुपती बालाजीला. 1000 किलोमीटरचं रनिंग आहे वन साईड. पण मम्मी आणि बाबा असल्यामुळे सोबत आम्ही आता असं घरचे चाललो आहे सगळे. एक मित्र आहे विनायक, असे आम्ही 5 जण चाललो आहे टोटल. पण मम्मी आणि बाबा असल्यामुळं मग आम्ही आता सर आमचं डायरेक्ट जायचंच प्लॅन आहे. 16 तासाचा प्रवास दाखवते, 16 ते 18 तास दाखवते. पण जर हे होणार नाही, आम्हाला काही सवय आहे मम्मी आणि बाबा सोबत असल्यामुळे उद्या पाहू मग आपण कसं होतं. एखादा मुक्काम करू शकतो जर मम्मी त्यांना जास्त कंटाळा आला तर. आणि ते जर म्हणले त्यांना काही वाटलं नाही गाडी रनिंगचं, तर मग आपण नॉनस्टॉप 1000 किलोमीटर उद्या आपण कंटिन्यू करणार आहे. मी तुम्हाला आता सकाळी उद्या इथून ज्यावेळेस आपण निघून त्यावेळेस तुम्हाला मग तिथनं पुढे सगळं दाखवतो. तिरुपती बालाजी दर्शनाला आपण चाललो आहे, तुम्ही पाहत राहा. निघालो आहे आम्ही आता. 8:45 वाजले सकाळी. थोडं लेट झाला मला, अर्धा पाऊण तास. विनायकला पुण्यावरून यायला थोडा उशीर झाला, ट्रेन त्याला थोडी लेट झाली. त्यामुळं आता 8:45ला आम्ही इथनं निघालो. त्याला दौंडवरनं घेणार आहे आणि तिथनं पुढं कंटिन्यू करतो. चालेल. महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर क्रॉस केली आम्ही आता. एक 15-20 मिनटं झाला. 12:15 वाजले तर आम्ही 9:15ला दौंडमधनं निघालो होतो. आता जवळजवळ आम्ही 237 किलोमीटर आमचं 3 तासात झाले. आम्ही इथं थोडं फ्रेश व्हायला, चहा नाश्ता करायला थांबलो होतो आणि इथनं सरळ निघालो आहे. मला तुम्ही पुढे गेल्यावर दाखवतो. आता आम्ही कर्नाटकमध्ये एंटर झालो आहे. चला तर दाखवतो. कर्नाटकामधून आता आम्ही आंध्र प्रदेशमध्ये एंटर झालो आहे. आम्ही जवळ सकाळी 9:15 वाजता निघालो होतो. आता नॉनस्टॉप आम्ही किती किलोमीटर केलं आहे, आता 356 किलोमीटर राहिले. म्हणजे आमचं आता जवळजवळ 600+ किलोमीटर झालं आहे आत्तापर्यंत. अजून इथनं 356. तिरुपती 347 आहे आणि तिरुमाला डायरेक्ट वरचं मंदिर 356 किलोमीटर आहे अजून इथनं. आता 7:30 वाजलेत. आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो आहे, कारण की आता हे अनंतपुरा म्हणून शहर आहे, चांगलं मोठं शहर आहे. इथं चांगले हॉटेल आहेत. नंतर कुठं हायवेला असतील का नाही माहीत नाही हॉटेल. त्यामुळे आता आम्ही अलीकडे थांबलो जेवण करण्यासाठी. आणि आता इथनं जेवण करून आम्ही निघणार आहे. आता आम्हाला जवळजवळ 275 किलोमीटर राहिले. पण आमचं असं म्हणणं आहे की आता कंटिन्यूस करायचं सगळं, न थांबतं जायचं तर डायरेक्ट तिरुपतीमध्ये. आता आम्ही अलीकडे थांबणार होतो, पण एक 11-12 वाजेपर्यंत आम्ही तिरुपतीमध्ये पोहोचू. त्यामुळे आता आम्ही इथं जेवण करून आम्ही आता निघणार आहे. सव्वा 12 वाजले. आता आम्ही रूमवर पोहोचलो आहे. मला जवळजवळ 15 तास लागले पोचायला. आता मी तुम्हाला सगळं सकाळी दाखवतो. आत्ताच आम्ही रूमवर पोहोचलो आहे. सकाळी तुम्हाला रूम वगैरे सगळं दाखवतो. आधी बुक केली नव्हती, त्यामुळे आम्हाला एक अर्धा तास रूम शोधण्यातच गेला. आणि गुड मॉर्निंग. तर रात्री आम्ही 11:30 वाजता पोहोचलो इथे. अर्धा पाऊण तास आमचा रूम शोधण्यात गेला, कारण की आम्ही कधी पोहोचायचं आमचं फिक्स नव्हतं. आम्हाला वाटलं होतं एक मुक्काम करावं लागेल, पण रोड चांगला असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आलो. त्यामुळे इथे येऊनच आम्ही रूम घेतली. तुम्हाला मी पहिले रूम टूर देतो आणि मग बाकीचं दाखवतो. तर मंदिराच्या समोरच आता आमची रूम आहे. इथेच वर समोर डोंगर आहे. आता थोडं वातावरण आहे म्हणून एवढं क्लिअर दिसत नसेल. त्याच्या मागे एंट्री आल्यावर रूम म्हणजे हा पूर्ण आम्ही होमस्टेमध्ये 3 BHK फ्लॅटच घेतला आहे. रूम पण पाहिलं आम्ही, पण रूम काय आम्हाला अशा मोठ्या वाटत नव्हत्या. त्यामुळे
डायरेक्ट 3 BHK फ्लॅट घेतला. अशी एंट्री. इकडे सोफा आहे बसायला, हा हॉल आहे. या बाजूला किचन आहे. आपल्याला जर चहा काय कॉफी वगैरे बनवायचं असेल तर ते सर्व मटेरियल इथे आहे बाजूला. किचन झाल्याच्या नंतर या बाजूला एक बेडरूम आहे. तिन्ही पण मास्टर बेड आहेत. हा बेड आहे एक. इथे एक दुसरा बेड आहे, हा पण मास्टर बेड आहे. या बाजूला बाथरूम वगैरे सगळे. आणि हा तिसरा बेड आहे. अशा 3 रूम आहेत. आणि हायवेच्यापासून एक 100-200 मीटरवर आतमध्येच हा होमस्टे आहे इथे रोडच्या बाजूला. आणि इथून एक 2 किलोमीटरवर सप्तगिरी चेक पॉईंट आहे आम्हाला. आमचं दर्शन संध्याकाळी आहे 10-10:30 वाजता. 10चा आमचा स्लॉट आहे स्पेशल दर्शनचा. तर आम्ही त्यावेळेस तिथे जाणार आहे. 6-7 वाजता आम्ही वर जाणार आहे. आता इथं लोकल जे खाली मंदिर वगैरे काय आहे ते आम्ही आता तिरुपतीमध्ये फिरणार आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. आणि जर तुम्ही पुण्यावरनं येत असाल तर बाय रोड जर याचा विचार करत असाल तर 100% कारण की रोड खूप चांगला आहे एकदम हायवे. आता आम्ही काल पुण्यावरनं सोलापूर बायपास म्हणजे सोलापूर कर्नाटकचा जो हायवे विजयपूरचा, तिथे विजयपूरवरनं बेल्लारीमधनं अनंतपूर आणि अनंतपूरमधनं तिरुपती. एकदम सुपर रोड आहे. गर्दी कमी आहे. 80%च म्हणजे मोकळाच असतो रोड. 20% ट्रॅफिक आहे रोडवर. एकदम मोकळा रोड आहे. एकदम मस्त रोड आहे. गाडी एकदम फास्ट चालते. एकदम छोटं खड्डे नाही आहे. स्पीड ब्रेकर पण कमी आहेत. आणि सुपर रोड आहे. म्हणजे पार पुण्यावरनं निघालो आपण इथपर्यंत तिरुपतीमध्ये पोहोचूस तोपर्यंत एकदम मस्त रोड आहे. छान रोड आहे. एकदम बेस्ट. काही वाटतच नाही प्रवासाला. आम्ही जवळजवळ एक 15 तास आम्हाला टोटल लागले. 9:15 आम्ही घरनं निघालो होतो. 11:30 आम्ही इथे तिरुपतीमध्ये पोहोचलो. त्यामध्ये आम्ही 2दा जेवणासाठी थांबलो होतो, फ्रेश व्हायला थांबलो होतो, वॉशरूमला थांबलो होतो, परत अजून पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो होतो. थोडं असं थांबत आलो तरी आम्ही एक 15 तासाच्या आसपास पोहोचलो. तसं म्हणजे 12-13 तास धरून चालायचं गाडीमध्ये तुम्हाला प्रवास करावा लागतो. आणि रोड एकदम चांगला असल्यामुळे काय वाटत नाही. कुठं घाट नाही आहे, खड्डा नाही आहे. म्हणजे तिरुपतीमध्ये पोहोचूस तोपर्यंत आम्हाला कुठेच घाट लागला नाही. कारण एकदम सपाट प्रदेश आहे सगळा आणि हिरवा प्रदेश आहे एकदम. कुठं असं बोर पण वाटत नाही. काल वातावरण पण त्यात चांगलं होतं. त्यामुळे आमचा कसा प्रवास झाला आम्हालाच कळलं नाही. एकदम मस्त वाटलं. आता आम्ही फ्रेश होऊन इथे बाहेर लोकल तिरुपती फिरायला चाललो आहे. तुम्ही तुम्हाला दाखवतो. चला, पद्मावती मंदिरच्या पार्किंगमध्ये पोहोचलो आहे आम्ही. आणि इथं हिंदीचं सुद्धा तुम्हाला वाटलं तुम्ही एखादी भाषा ऐकवतो कोणाची. आता एक MS-16 गाडी पण दिसली तर आम्हाला. गुजरात हे बऱ्याचशा गाड्या आहेत. पद्मावती टेम्पलला पण दर्शनाला आलेल्या येतात. आणि ते इंग्लिशसुद्धा त्यांना जरा प्रॉब्लेम आहे. आपण त्या लँग्वेजमध्ये विचारलं की थोडं सांगतात, थोडं तात्वारी करत तेवढ्यावरच आपण ओळखून घ्यायचं. काही जणांना जमते पण प्रत्येकाला जमते असं नाही. आता आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहे. पद्मावती माता मंदिर, आम्हा मंदिर म्हणलं असतं ते म्हणलं असतं. आम्ही आत्ताच पद्मावती आम्हा मंदिरात दर्शनाला गेलो होतो. आम्हावरी त्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो. 1 नंबर मंदिर आहे. आतमध्ये आम्ही गेलो. आता तिथं काय मोबाईल गेटवरच जमा करून घेतला. 5 मिनटं बोललो होतो आमच्याशी. आम्हाला काही कळत नाही. फक्त शेवटला 2 शब्द तो हिंदीत म्हणला, मोबाईल किधर. तेव्हा आम्हाला कळलं त्याने तिथंच मोबाईल जमा करून घेतले. त्यामुळे काही शूटिंग करणं झालं नाही आम्हाला तिथं जास्त. आम्ही आतमध्ये गेलो होतो. तिथं आतमध्ये त्यातला यज्ञही चालू होता. मंत्र चालू होते. इतकं प्रसन्न वाटत होतं जबर. आणि असा सुगंध वेगळाच येत होता सगळं. त्यात तूप वगैरे तसलं टाकत होती. त्याचा सुगंध धूप याचा एकदम मस्त सुगंध येत होता. आणि आम्ही आतमध्ये एकदम रिलॅक्समध्ये दर्शन झालं. सुपदम म्हणून एक पास आहे तिथं 200 रुपयाचा. तर इन्स्टंट दर्शन होते. ते पास आम्ही काढले होते. तिथं मंदिराच्या बाहेरच काउंटर तिथं ते पास मिळतात. तुम्ही जर त्या पद्मावती मंदिरात दर्शनाला गेलं तर ते पास काढूनच जा. कारण की जी जनरलची लाईन आहे ती बरीच मोठी लाईन होती. आणि सुपदम पासमुळे आमचं एक 5 मिनटातच दर्शन झालं. एकदम मस्त दर्शन झालं त्या पासमुळे. 2 लाईन आहेत. एक सुपदम पासची समोर लाईन आहे आणि त्याच्या मागे जनरलची लाईन आहे. त्या लाईनमुळे असं एकदम जवळनं दर्शन होतं देवीचं. आतमध्ये देवी क्लिअर दिसते. आणि तिथं दर्शन केल्याच्यानंतर आता आम्ही जेवण करायला लावले. आणि बरेचसे लोक म्हणतात की तिरुपतीला जायचं म्हणजे जेवणाची याची हाल होतात. पण कालपासून आमचे तर काही खूप हाल झाले नाही. कारण की आता बरेचसे आपल्या इकडचे रेस्टॉरंट इथं चालू झालेले आहेत. त्यामुळं काय हाल होत नाही. प्रत्येक राज्यातलं प्रत्येक प्रकारचं कुझिन इथं चालू आहे. जेवणाची इतकी काय असे हाल होत नाहीत. आम्हाला जेवण प्रॉपर मिळालं, नाश्ता प्रॉपर मिळाला. आता आम्ही आत्ता जेवण करायला आलो ना ते ठिकाण ते मराठी पदार्थ, शेवगा भाजी, शेवभाजी, मेथीची भाजी, म्हणजे असं पंजाबी नाही, महाराष्ट्रीयन थाळी झाली, मासवडी थाळी, चपाती, मलबाई, भाकरी, तंदूर रोटी, म्हणजे सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीने एकदम जेवण. हॉटेल तिरुपतीमध्ये हॉटेल आहे, एकदम रोड हॉटेल आहे. आणि हॉटेल पण एकदम मस्त आहे, क्लीन अँड नीट हॉटेल आहे. आम्ही राहिला दुसऱ्या ठिकाणी पण म्हणलं जेवण कसं आहे ट्राय करायला येते म्हणून आम्ही इथं आलो. हॉटेल आहे सिया ग्रँड म्हणून, रोड टच हॉटेल आहे. सर्व तुमचे महाराष्ट्रीयन जर तुम्हाला काय खायचं असेल तर इथं तुम्ही येऊ शकता. नाश्ता वगैरे सर्व एकदम बेस्ट आणि एकदम चांगलं आहे. आम्ही जेवण मागवलं आणि जेवण करतो आम्ही. पण तुम्ही
तुम्ही आलात तर नक्की पद्मावती माता अम्मा विरा टेम्पलला नक्की जावं, कारण की मंदिर खूप छान आहे. मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तिथे जास्त तिकीट केलं नाही, म्हणजे बाहेर गेटवर जमा करून घेतलं तुम्हाला बुकिंग झाली नाही. पण आल्यावर तुम्ही नक्की तिरुपतीमध्ये खालीच ते पद्मावती अम्मा विरा टेम्पल तिथं नक्की जावं. तर 2 वाजले दुपारचे, आम्ही जवळजवळ सकाळपासून अख्खं तिरुपती फिरतोय. आता रेणुगुंटा तिरुपती शहर सगळं पूर्ण फिरून झालं आहे आमचं दिवसभर. 2 वाजलेत आता आम्ही रूमवर चाललो आहे. आम्हाला परत संध्याकाळी 6-7 वाजता वर जायचं आहे तिरुमलाला दर्शनासाठी. तर पहा रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे सारी. रूमवर आलो आहे मी आता इव्हिनिंगला परत आम्हाला संध्याकाळी वर तिरुमलाला दर्शनासाठी जायचं आहे. मग आता थोडा 1-2-3 तास आराम करतो, तर संध्याकाळी वर दर्शनाला जायचंच. दर्शनाचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढचा जो पार्ट आहे तिरुमला दर्शनाचा तो पाहता येईल. चला, धन्यवाद.